रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व थकीत कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने कर्जमाफी केली जाणार आहे आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या व थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या दोन्ही शेतकऱ्यांना कितीपर्यंत कर्जमाफी केली जाईल व कोणत्या बँकेचे कर्ज माफ करण्यात येईल, कशा पद्धतीने तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरायचा आहे, कर्जमाफीची तारीख जी आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे. सरकारचा मोठा निर्णय काय आहे व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललेलं आहे. राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असून ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकरी कर्जासाठी कर्ज घेतलेलं असेल आणि कर्जाची परतफेड वेळेमध्ये पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते आता थकीत पडलेल्या असेल, तर कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज आता बँकेकडून घेता येत नाही. त्यामुळे जर कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज कशा प्रकारे विचार सध्या राज्य सरकार करत आहे. कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे आता कोणतेही उत्पन्नाचे साधन नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे. कारण की असे शेतकरी हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावून शकतील. शेतकरी कर्जासाठी आता पात्रता आणि नियम या ठिकाणी आता निश्चित करण्यात आलेली आहेत. आता या अंतर्गत केवळ शेतकरी लाभ घेऊ शकतील जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत. आता कर्जमाफीसाठीच्या ज्या शेतकऱ्यांनी नावे जारी करण्यात येतील त्यांनाच या ठिकाणी आता लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येतील त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागणार आहे. आता कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते, त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं. आता काही वेळा डायरेक्ट डीबीटीने कर्ज न करता कर्जमाफी केली जाते. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक पद्धतीने लागू केली जाते. अशा वेळी अर्ज करण्याची जी गरज नसते, पण काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागत असतात. तरच ही कर्जमाफी करण्यात येत असते. कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच कर्जमाफी डायरेक्ट दिली जाते. जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँकेशी जोडलेला केवायसी पूर्ण असलेल्या बँक खाते, 7/12 व कर्जाची तपशील सरकारकडे आधीच डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते. सरकार ही माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करते. जर ही सर्व माहिती पूर्ण असेल तरच शासन शेतकऱ्यांच्या बँक थेट खात्यामध्ये डीबीटीद्वारे कर्जाची रक्कम ही पाठवत असते. तर आता 2009 ची जी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे, यामध्ये काही पात्र शेतकऱ्यांना अर्ज न करता थेट कर्जमाफी देण्यात आली होती. कारण बँकेकडून आणि महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध नव्हता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांकडे जसे की कृषी विभागाकडे, ई सेवा केंद्रांकडे ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलं होतं. तर आता तुमची जी माहिती आहे ती सरकारकडे चुकीची असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी क्रमांक, कर्जाशी संबंधित कागदपत्रे, बँक खात्याची तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्र आणि मूळ कर्ज प्रमाणपत्र यांचा समावेश असतो. आता ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचं आहे. कारण जेव्हा सरकार कर्जमाफी करतं तेव्हा ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे राहत नाहीत. ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्रे काढण्यामध्ये भरपूर असा टाइम जातो. आता त्या ठिकाणी खूप टाइम लागतो. कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी टाइम दिला असतो. त्या टाइम मध्ये शेतकऱ्यांसाठी कागदपत्रे नसल्यामुळे ते अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना माफीपासून वंचित राहावं लागतं. आता त्यामुळे हे सांगण्यात आलेलं आहे की डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु त्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर हे सर्व कागदपत्रे काढून घ्या. कारण कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकते. कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या हालचाली सुरू आहेत आणि खास म्हणजे ज्या कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही त्यांची डिटेल माहिती आम्ही तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहोत. तर बघा,
शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि कोणत्या कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज काढले यांची संपूर्ण माहिती पहा. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी थकीत कर्ज राज्य सरकार माफ करेल अशा प्रकारची आशा ठेवून बँकेकडून कर्ज घेतले असेल. काही शेतकऱ्यांनी जे कर्ज आहे ते थकीत ठेवले आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. पण पाठीमागे पाहिलं असेल तर अजितदादा पवार म्हणाले होते, की कर्जमाफी आता होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. परंतु आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे कर्ज आता माफ होणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार नाही याचा देखील तुम्हाला लगेच माहिती सांगणार आहे. तर बघा, अनेक शेतकरी दुःखामध्ये सुद्धा असतील, जे शेतकरी कर्ज माफ होणार नाही. आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही तर बघा, आता जिल्हा बँका आणि जिल्हा बँकेचे जे सुद्धा ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल, त्यांना अनेक फोन देखील येत आहेत. अर्ज भरा, अर्ज भरा. त्याच वेळेस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सांगितलेली आहे, की कोणत्याही बँकेकडून फोन आला तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे, की तुम्ही कोणाचाही फोन आला तरी सुद्धा कर्ज भरू नका. असं डायरेक्ट तुम्ही त्या बँका खात्याधिकाऱ्यांना सांगा. अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक बँका शेतकऱ्यांना कॉल करण्याच्या तयारीमध्ये आहेत. कर्ज वसुलीवर भर देण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे आता थकीत कर्ज शेतकऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे अनेक ज्या बँका आहेत त्या बँका शेतकऱ्यांना फोन करून वारंवार कर्ज कधी भरणार आहात, म्हणजे तुम्ही कर्ज लवकरात लवकर भरून टाका, अशा प्रकारचे फोन शेतकऱ्यांना या बँका करत आहेत. तर त्याप्रमाणे बँका शेतकऱ्यांना नोटीस सुद्धा पाठवत आहेत, कर्ज लवकरात लवकर भरा असे वारंवार सांगत आहेत. शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम अनेक बँका करत आहेत. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले, की आम्ही कर्ज भरणार नाही. ज्यावेळेस मुख्यमंत्री जाहीर करतील तेव्हाच कर्ज भरा, असा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कर्ज न भरल्यास दंडात्मक अशी कारवाई केली जाणार अशी माहिती देखील बँकेकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे. कारण कर्जमाफी करण्याच्या अगोदर अशा प्रकारचा दबाव आणण्याचे प्रयत्न बँकेकडून अधिकारी करत असतात. जर शेतकऱ्यांना बँकेकडून नोटीस येत असेल, तर बँकेकडून फोन येत असतील, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर बघा, बँकेकडून घेतलेलं जे कर्ज आहे ते माफ होण्यासाठी शेतकऱ्यांना एक काम या ठिकाणी करायचं आहे. ते म्हणजे ज्या बँकेकडून कर्ज घेतलं असेल ते कर्ज तुम्हाला रिन्यू करायचं नाही, म्हणजे थकबाकीचे पैसे अजिबात बँकांना भरायचे नाहीयेत. तर आता या बँकेकडून किती पण कॉल येऊ दे, आले तर फक्त कर्ज भरतो म्हणून सांगायचं. पण बँकेचे कोणतंच कर्ज भरायचं नाही. जर तुम्ही थोडे पैसे रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कर्ज रिन्यू करायचं नाही. जर तुम्हाला वाटत असेल, की तुमचं कर्ज माफ व्हावं, तर तुम्ही कोणतेच कर्ज या ठिकाणी भरू नका. जर तुम्ही थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केलात, तर तुमची नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहात, म्हणून तुमचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला कर्ज घेतलेल्या बँकेकडून कॉल करण्यात आलेला असेल, तर त्या बँकेला कसं सांगायचं, की राज्य शासनाने त्याच्या वचन नियमामध्ये कर्जमाफी करणार आहोत, असं आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे जे आमचं थकीत कर्ज आहे, ते कर्ज आम्ही बिलकुल या ठिकाणी बँकेला परत करणार नाही, असं त्यांना उत्तर द्यायचं आहे. तर बघा, 2017च्या कर्जमाफीमध्ये 48 लाख शेतकऱ्यांना 19,800 कोटीचं कर्जमाफी देण्यात आली होती. तसं पाहिलं गेलं तर 2019 आणि 20 मध्ये 30 लाख शेतकऱ्यांना जवळपास 20,000 कोटीचं कर्जमाफी ही करण्यात आली होती. आता बाकी राज्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांचं थकबाकी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर बघा, 2017 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्ज माफ झालं होतं. त्यानंतर लगेच 2 वर्षांमध्ये म्हणजे 2019 मध्ये अनेक घटना या ठिकाणी घडल्या होत्या. त्यावेळेस महाराष्ट्राचे सरकार बदल आणि महाविकास आघाडी सत्तेमध्ये आलं होतं आणि त्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास सरकारकडे सत्तेमध्ये आल्याने अनेक बऱ्यापैकी शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील झालेली आहे. आता त्यानंतर 6 वर्षाच्या नंतर 2025 मध्ये फडणवीस, अजित पवार आणि यांची बैठक झाली असून महिन्याच्या आठवड्यामध्ये किंवा जून महिन्याच्या 15 दिवसाच्या नंतर कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बँकेच्या या आलेल्या धमकीच्या फोनाला घाबरून जायचं नाही. कोणतेही कारण असल्यावर त्यामुळे कोणतीही
चुकीचं पाऊल तुम्ही या ठिकाणी अजिबात उचलायचं नाही, कारण की कर्जमाफी ही होणारच आहे. कारण की राज्याचे प्रमुख नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे विश्वासाचा असतो जनतेचा. त्यामुळे कर्जमाफी ही नक्की होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी थोडा संयम पाळावा. कोणत्याही चुकीचा पाऊल या ठिकाणी उचलू नये. प्रत्येकाने बँकेचा कॉल येत असेल तरच सांगा, की ज्यावेळी सरकारने आम्हाला वचननामा दिला, वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे. त्यामुळे आता तुम्ही बँकेचे हे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट सांगा, की आमची कर्जमाफी ही होणार आहे. त्यामुळे आम्ही कर्ज भरू शकणार नाही असे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.